आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीलाच बातमी वटहुकुमाबद्दलची। संभाजीराजे छत्रपती यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना पुण्यात हे स्पष्ट केलं की आता केंद्र सरकारनंच या विषयासंदर्भातला वटहुकूम काढावा। आपण केंद्र सरकारला विनंती करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे घटना दुरुस्ती देखील करायला हवी, जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळेल। घटना दुरुस्ती केल्यानंतर आरक्षणाचे अधिकार राज्याला सुद्धा प्राप्त होतील आणि केवळ एवढेच पर्याय आता समोर दिसत आहेत, असंही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। या विषयात आता राज्यपाल, राष्ट्रपती आणि केंद्र सरकार हेच काही ना काहीतरी करू शकतात, अन्य कोणताही पर्याय दिसत नाही, असंही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं। पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं की इथून पुढच्या काळात मूक आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे। ज्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्याची सुरुवात कोल्हापुरात झाली, मग नाशिकमध्ये अशा प्रकारचं आंदोलन झालं। सर्वपक्षीय नेत्यांना एकाच मंचावर बोलावण्यात येत होतं, पण हे आंदोलन आता तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे हा आरक्षणाचा चेंडू आता राज्याच्या नाही तर केंद्राच्याच हातात आहे, असं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने, केंद्राच्याही वतीने जी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती, ती केंद्र सरकारनं फेटाळून, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आणि सर्वोच्च न्यायालयानं ही फेरविचार याचिका फेटाळून लावल्यानंतर आता 102व्या कलमातली दुरुस्ती, त्या संदर्भात अन्य कोणत्याही सुधारणा व्हायच्या असतील तर अध्यादेश हाच एकमेव मार्ग असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे। सध्या संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्राचा दौरा करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत आहे। तुम्हाला वटहुकूम काढावा लागेल, म्हणजे ऑर्डिनन्स काढावा लागेल आणि मग घटना दुरुस्तीशिवाय तुम्हाला पर्याय नाही जे राज्याला अधिकार देण्याच्या दृष्टीने। तोपर्यंत आपण काय करू शकतो की आपण जे म्हणतो की राज्याची जी कुठली जबाबदारी आहे 338(ब)च्या माध्यमातून आपण आपला आयोग तयार करून सगळ्या गोष्टी ज्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुटी दूर करून तो आपण राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्याकडे देऊ शकतो। म्हणजे हा वेगळा पॅरलल समांतर हा पद्धती चालू शकते, जी शिफारस करू शकते राज्य शासन की आम्हाला अपवादात्मक आमची परिस्थिती आहे आणि अपवादात्मक परिस्थितीच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला तुम्ही आरक्षण द्यावं, हा एक विनंतीचा भाग आहे। पण प्रामुख्याने आज जी 102 घटना दुरुस्ती फेटाळलेली आहे त्याचं जर करायचं असेल तर ऑर्डिनन्स आणि तुम्हाला कायदा दुरुस्तीशिवाय पर्याय नाही। आता नोव्हेंबरमध्ये तुमचं ACBCचा कायदा झाला आणि 102 घटना दुरुस्ती केव्हा झाली, ही जुलैमध्ये झाली वाटते। हां, तर आता आपल्याला असं दिसून येते की मग ते जो हा कायदा जो झाला महाराष्ट्रात तो फुल प्रूफ कायदा नाही आहे। आता ह्याच्यावर सुद्धा वादविवाद होतील आता, पण ह्या मिनिटाला ऑर्डिनन्स आणि घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नाही। आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी हीच आहे की केंद्र सरकारनं जी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका फेटाळून लावल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय की आता केवळ अध्यादेश काढणं आणि नव्यानं कायदा करणं हेच पर्याय समोर आहेत। एवढंच नाही तर आता नव्यानं फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची आवश्यकताच नाही किंवा ती आपण दाखल करणार नाही, आपण त्या विचाराचे नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं। केंद्र सरकारनंच 102व्या
घटना दुरुस्तीच्या संदर्भातून राज्याला मराठा आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचं नमूद केलं होतं। हे अधिकार राज्याचे आहेत आणि राज्य शासन त्या अधिकारांचा वापर करू शकतं। मात्र 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाल्यानंतर ही जेव्हा पुनर्विचार याचिका फेटाळून लावण्यात आली, त्यानंतर मात्र आता राज्यपाल, राष्ट्रपती आणि केंद्र सरकार हेच पर्याय समोर असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। न्यायालयाच्या निकालावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय पाहूया। सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जी टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे। मला असं वाटतं की हा वेळ काढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे। मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे, हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला एक निर्णय दिला आहे। पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर 10 वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल। त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। 102व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारकडे सर्व अधिकार हे सुपूर्द करण्यात आलेले आहे। कुठल्याही समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याकडे नाही। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे होतं तेच त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म करून कुठलीही नवीन बाब या रिव्ह्यू पिटिशन नसल्यामुळे त्यांनी केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेलं आहे। याचा अर्थ एवढाच आहे की घटना त्यांचा आता शेवटी हा सर्व अधिकार आता महाराष्ट्रासहित मराठा आरक्षणासहित अन्य जे आरक्षणं आहेत त्याचबरोबर इतर राज्यातलेही जे आरक्षणं आहेत या सर्वांसंदर्भामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आता केंद्राकडे आहेत, जे केंद्र सरकारने विनाविलंब, आमची अपेक्षा एवढीच आहे आता, आमची विनंती राहणार आहे की केंद्र सरकारने विनाविलंब हा निर्णय घ्यावा। रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आता त्याला दुसरा काही पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे राज्यातल्या विविध पक्षांची मतं आपण पाहिली काय आहेत ती, आणि आता पाहूयात पुढच्या 2 दिवसात काय नेमकी भूमिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेतं ते। तिकडे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। आता इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारनं स्वतः पुढाकार घ्यायचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारनं ओबीसींचा डाटा न दिल्यानं आता राज्य सरकार ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करणार आहे। या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली। यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाला हा इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत। या संदर्भातली अधिसूचना सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं जारी करण्यात आली। फक्त याला कोणत्याही प्रकारचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही। आवश्यक असल्यास राज्य मागासवर्ग आयोग अन्यही काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हा डाटा गोळा करू शकतं, असंही या अध्यादेशात म्हटलं आहे। सरकारचा निर्णय जो जाहीर झाला GR त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींच्या संदर्भातला इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे आदेश दिलेत। हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयानं 50% जास्त झाल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण सुद्धा रद्द केलं होतं, आणि हे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला। सर्वपक्षीय ओबीसी नेते मोठ्या संख्येनं आक्रमक झाले, रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली। भाजपनं सुद्धा राज्यभरात आंदोलन करून राज्य सरकारच्या चुकीमुळे ओबीसींचं हे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा दावा केला। या संदर्भात काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपण पाहूया।
आपल्यासोबत भाजपमधील ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे आहे. सर मला एक सांगा, राज्य सरकारने आज आदेश दिला ओबीसी आयोगाला की त्यांनी इम्पेरियल डेटा गोळा करा. कुठेतरी उशीर झाला की खरंच आता या डेटामधनं काही साध्य होणार आहे? या सरकारने खूप उशीर केला आणि आरक्षण जाण्याकरता मी पहिलेही सांगितलं की महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा याच्यामध्ये आहे. 13/12/2019 सुप्रीम कोर्टाचे आदेश आले. 4 मार्च 2021 पर्यंत काहीच केलं नाही. उलट सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट केलं की ओबीसीचं आरक्षण हे जास्त होत आहे, नियमापेक्षा जास्त होत आहे. हे ॲफिडेव्हिट केलं या सरकारने. 4 मार्चपासून आत्ताच्या 3 महिन्यामध्ये अजून टाईमपास केला. माझी विनंती आहे, जर यांच्या मनात जर इमानदारी आहे तर 3 महिन्यामध्ये, जसं फडणवीसांनी जाहीर केलं की 3 महिन्यामध्ये आम्ही डेटा तयार करून ओबीसीनं आरक्षण देऊ शकतो, हे खरं आहे. राज्य मागास आयोगाने जर आज पत्र काढलं सांगितलं आम्हाला 1 महिन्यात डाटा द्या, सर्व ग्रामपंचायती, सर्व नगरपालिका, सर्व महानगरपालिका डेटा सादर करू शकतं, इतकी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. पण आजच्या डेटपर्यंत पत्र निघालं नाही, आजच्या डेटपर्यंत आदेश निघाले नाही. त्यामुळं राज्य मागास आयोगालाही विनंती आहे, राज्य सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही आजच्या पत्र काढा ना, 1 महिन्याची वेळ राखा, 1 महिन्याचा डेटा पाठवा. जर हा डेटा आला तरच पुढच्या निवडणुका या ओबीसीच्या आरक्षणाने होईल. नाहीतर जसं आता 85 जिल्हा परिषद 144 होत आहे, सेम 2022मध्ये 85% महाराष्ट्र उभ्या निवडणूक आहे त्यांचं होईल. आणि त्यामुळे मला भीती आहे की या सरकारमध्ये कुणीतरी झारीचा शुक्राचार्य ते होऊ देत नाही. माननीय मुख्यमंत्री इंटरव्हेन्शन करावं, माननीय डेप्टी सीएमनी इंटरव्हेन्शन करावं, सांगावं. वडेट्टीवार साहेब, भुजबळ साहेब बोलत आहे, त्यांच्या बोलण्याबद्दल काही मला शंका नाही आहे. पण प्रश्न असा की का होत नाही आहे. आता चिंतन बैठक झाली, आम्ही गेलो चिंतन बैठकीला, आम्ही मोठेपणा दाखवला, कारण त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, आम्ही जाऊ. पुन्हा जर वडेट्टीवारने म्हटलं जाऊ, पुन्हा भुजबळ साहेबांनी बोललं जाऊ. प्रश्न असा आहे की का होत नाही आहे. आणि दुसरं त्यांनी काय जाहीर केलं की राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगाकडे स्टाफ देणार नाही. पूर्ण स्टाफ कामात लागला आहे. 5 तारीख शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची. तिसरीकडे जाहीर केलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे आणू, सुप्रीम कोर्टाला विनंती करू. सुप्रीम कोर्टात गेले आहे, पण पुढं काय लवकर आणावं लागेल, 5 तारीख लास्ट डेट आहे. त्यामुळे हे सारं या संभ्रमाची स्थिती तयार झाली आहे. पडद्या पाठीमागे जे राजकारण होत आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी आरक्षणाचा बळी चाललाय. मला 100% वाटतं आहे की पडद्यामागे ओबीसीचं आरक्षण मिळू नये याच्याकरता मोठी यंत्रणा काम करते आहे. वडेट्टीवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, यांच्याबद्दल मला डाऊट नाही. ते चिंतन बैठक त्यांनी घेतली, त्यांनी जाहीर केली आपली भूमिका. पण याच्यापेक्षाही कोणी मोठे व्यक्ती ज्याच्या मागे असेल तर मला वाटतं की मोठे व्यक्ती याच्यामध्ये काम करतात. मला एक सांगा, केंद्र सरकारने जे पुनर्विचार याचिका टाकली मराठा आरक्षण संदर्भात, ती देखील फेटाळण्यात आली. आता पुढची भूमिका काय असणार आहे भाजपची? नाही, राज्य सरकारने जे सुप्रीम कोर्टाने पहिला आदेश दिला आहे त्याच्यानुसार पूर्ण कारवाई करून मग त्या ठिकाणी पुढे जायचं आहे. राज्य सरकारने आपली कारवाई सुरू करावी ना. केंद्राचा विषय केव्हा आला की ते शेवटी येतो आहे. पण राज्य सरकारने जे कारवाई आता करायची आहे पुन्हा एकदा, तीच कारवाई सुप्रीम कोर्टाच्या जुन्या आदेशाप्रमाणे करावी लागेल आणि नंतर मग केंद्राकडे जावं लागेल. तर राज्य सरकारने कारवाई सुरू करावी आणि लवकरात लवकर एक मार्गी लावावं. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कवडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी. मतदार यादीमध्ये तुमचं जर का छायाचित्र नसेल तर इथून पुढे तुमचं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार आहे. आणि अशा मुंबईकरांना आता इथून पुढे मतदान करता येणार नाही. त्यामुळे आता तातडीनं हालचाल करा. 8 जुलैपर्यंत निवडणूक आयोगाकडे आपल्याला आपलं छायाचित्र जमा करायचं आहे. 8 जुलैपर्यंत छायाचित्र हे जमा करावं लागेल. निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आतापर्यंतची जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार 1 लाखपेक्षा जास्त मतदारांची नावं सध्या अशी आहेत की ज्यांचा फोटो मतदार यादीत नाही आणि त्यामुळे तुमचा फोटोसुद्धा मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला मतदान करता येणार नाही. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आगामी काळातल्या निवडणुकांची तयारी म्हणून कदाचित अशा प्रकारचा निर्णय घेतलाय निवडणूक आयोगानं? नक्कीच मिलिंद सर, त्याचीच ही संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की नवीन मतदारांची यादी तयार करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे जे शिक्षक आहेत
त्यांना देण्यात आलेले होते. निवडणूक अधिकारी शाळा स्तरावर नेमण्यात आलेले होते आणि मुंबई शहरचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत राजीव निमतकर यांनी काल एक प्रेस नोट काढून ही माहिती दिलेली आहे की मुंबई शहर परिसरामध्ये म्हणजे जवळपास 68 ते 70 वॉर्ड मुंबई परिसरामध्ये येतात. या मुंबई परिसरामध्ये म्हणजे कुलाब्यापासून ते बांद्रापर्यंत आणि कुलाब्यापासून ते सायनपर्यंत जवळपास 1,18,000 मतदार असे आहेत ज्यांचं मतदार यादीत नाव तर आहे पण त्यांचं छायाचित्र नाही. त्यामुळे ह्या लोकांनी जर 8 जुलैपर्यंत आपला फोटो जो आहे तो मतदार यादी ज्या ठिकाणी गोळा होते त्या अधिकाऱ्यांकडे दिला नाही तर या लोकांना जे आहे ते त्यांचं नाव जे ते मतदार यादीतून वगळण्यात येईल आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना मतदान करता येणार नाही. ही एक मोठी बातमी आहे. ही केवळ मुंबई शहर परिसरात माहिती आहे की 1,18,000 जवळपास लोक आहेत. मुंबई उपनगराचे वेगळे जिल्हाधिकारी आहेत, त्यांचे निवडणूक अधिकारी वेगळे आहेत. तिथली अजून आकडेवारी आपल्याला मिळालेली नाही पण मुंबईच्या दृष्टीनं आणि विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाची पावलं म्हणावी लागेल किंवा अतिशय महत्त्वाची कारवाई करण्यात येणार आहे. आणि मुख्य म्हणजे यासाठी केवळ 7 दिवसांचा वेळ आहे. जर ह्या 7 दिवसांच्या कालावधीत हे जमा झालं नाही तर असे नागरिक जे आहेत ते मतदानाच्या संधीपासून मुकणार आहेत. मिलिंद सर. बरं प्रणाली, याच्याकरता लोकांना काय काय करायला लागेल? म्हणजे असा एखादा ईमेल ID दिला आहे किंवा वेबसाईटवर जाऊन अपलोड करायचं आहे का जवळच्या महापालिकेच्या कार्यालयात जाऊन किंवा निवडणूक आयोगाच्या इथे जाऊन हे अपलोड करायचं आहे? कुठे जाऊन लोकांना आपला फोटो द्यायचा आहे आणि आपला फोटो मुळात आहे का नाही मतदार यादीत हे आता लोकांनी कसं शोधायचं? खरं तर मिलिंद सर, या खूप बारीक ज्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत याबद्दल या प्रेस नोटमध्ये विशेष काही लिहिलेलं नाही. त्यात केवळ एवढं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या इकडचे जे निवडणूक अधिकारी आहेत किंवा मतदार यादी गोळा करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. खरं तर ही माणसं स्वतःहून अशा लोकांशी संपर्क साधतायत ज्यांचे फोटो नाही आहे. पण आपण त्यांच्याकडनं एवढं एक्सपेक्टेशन ठेवण्यापेक्षा जर मला वाटलं की माझा फोटो आहे किंवा नाही हे मला तपासायचं आहे तर अशा व्यक्तींनी काय करावं या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आता मुंबईच्या जे कलेक्टर ऑफिस आहे तिथं आले. थोड्या वेळात आपली भेट होईल आणि त्यानंतर ही अधिकृत आणि सविस्तर माहिती जी आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. बरं प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अपेक्षा करूयात की म्हणजे 100% तर असं काम होत नसतं. लोक तर काय 100% उतरून हे सगळे फोटो पाठवतील असं नाही. पण ज्यांचे फोटो नाही आहेत आणि ज्यांना इच्छा आहे की आपला फोटो असला पाहिजे आणि तरच आपल्याला मतदान करता येईल तर त्यांच्याकरता योग्य माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी देणं सुद्धा आवश्यक आहे. प्रणाली, तुर्तास धन्यवाद. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि एक मोठी बातमी दिल्लीतून आपल्या हाती येते. ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिल्लीमध्ये जोरदार चर्चा आहे. राज्याचे प्रश्न आणि त्या अनुषंगानं दिल्लीमध्ये पडद्याआड काही मोठी खलबतं सुरू असल्याची माहिती दिल्लीतल्या सूत्रांनी दिली आहे. एकापाठोपाठ एक महाविकास आघाडी सरकार समोरचे पेच वाढत आहेत आणि विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा त्यातच काल ईडीनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातून केलेली कारवाई, त्यात अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांचं आलेलं नाव, या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये खलबतं जोरात. इकडे अध्यक्षपदाचा मुद्दा आहे. काँग्रेसला अध्यक्षपदी आपलाच उमेदवार हवा आहे तर शिवसेनेला निवडणूकच नको आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, नेमकं काय सुरू आहे? हॅलो सागर, माझा आवाज येतोय? सध्या नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्राच्या संदर्भातून दिल्लीत? मिलिंद, परत एकदा प्रश्न विचारला, आवाज रेंजमुळे कमी येतोय. हॅलो सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगानं दिल्लीमध्ये काही खलबतं सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमकं काय सुरू आहे? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळी मतं समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदासाठी आग्रही आहे.
मात्र दुसरीकडे शिवसेना जो मित्रपक्ष आहे, राज्याचे मुख्यमंत्री याचं नेतृत्व करतात, शिवसेना फारशी उत्सुक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेत्यांची गाठीभेटी केल्याची देखील माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची भूमिका आहे की सध्या कोरोना परिस्थिती पाहता आणि राज्य सरकारवर भाजप ज्या पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणणं पाहते, अशा परिस्थितीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर ती धोक्याची सरकारसाठी ठरू शकते. यामुळे स्वतःच सरकार अडचणीत आणण्याची धोका पत्करू नये, यामुळे तुर्तास विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ठेवू नये अशा स्वरूपाचा सूर समोर येताना दिसत आहे. अर्थात काँग्रेस मात्र या संपूर्ण भूमिकेला विरोधात आहे. काँग्रेसची आजही भूमिका आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जावी. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी महाराष्ट्राच्या उद्याच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करणार आहेत. तसंच सगळ्या निवडणूक प्रक्रियेच्या बाबत देखील कल्पना दिली जाणार आहे. उमेदवार निश्चितीबाबतचा निर्णय होणं अपेक्षित आहे असं सांगितलं जातं. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून मुख्य राज्यपालांना पत्र लिहिण्याबाबत वारंवार विनंती करत आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फारशी इच्छुक नसल्यामुळे विधानसभा निवडणूक अध्यक्षपदाची होणार का याबाबत तर्कवितर्क लागवले जात आहे. मिलिंद, बर, पण सागर, सध्याचा बेबनावाचा मुद्दा आहे तो विधानसभेचं अध्यक्षपद हाच आहे का आणखीन काही आहे? प्रामुख्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी देखील एक थोडासा भाग आहे. कारण की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मनात सुप्त एक इच्छा आहे असं म्हटलं जातं की त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. यामुळे एखाद्या कॅबिनेट मंत्रीपदाला राजीनामा घेऊन ती विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक करावी असा एक मतप्रवाह नाना पटोले यांच्या वतीने येतोय. तर दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडचे नेते मात्र त्याला फारसे इच्छुक नाही आहेत आणि विशेष म्हणजे राज्यातले नेते सुद्धा काँग्रेसचे त्याला अनुकूल नाही आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधलाच अंतर्गत विषय. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यामध्ये आपणास माहित आहे की दोन्ही प्रमुख पक्षांचे जे नेते आहेत, म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देखील थोडासा समन्वयाचा अभाव, विश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे संजय राऊत यांनी दोन्ही प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी मागील काही दिवसांमध्ये करून दोन्ही नेत्यांची भेट घडवून त्यांच्यातला संवाद वाढवण्याचा प्रयत्न केलाय. तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वतःचे अजेंडे पुढे नेणं आणि एकमेकांच्यावर कुरघोड्या करणं यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल होताना दिसते. विधानसभा अधिवेशन तोंडावर आहे विधिमंडळाचं. अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये समन्वय नाही आणि यात जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर मात्र महाविकास आघाडी सरकारला डोकेदुखी ठरू शकते. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नये असा विचार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मध्ये आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या यामागे अजेंडा वेगळा म्हटला जातो. विधानसभा सभापती हे राष्ट्रवादी रामराजे निंबाळकर यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे. यामुळे पूर्ण विधिमंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व आहे हे काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात कुठेतरी खुपतंय आणि त्यांची नाराजी यामुळेच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावावी. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि विरोधकांकडनं वेगवेगळे राजकीय डाव, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्या मोठमोठ्या नेत्यांची ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशीची मागणी होताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जर गुप्त पद्धतीने मतदान झालं तर जे मतदानाचा आमदारांचा कोटा आहे तो कमी झाला अथवा अविश्वासाच्या ठरावावर आणला गेला, उमेदवार महाविकास आघाडीचा जर पडला तर महाराष्ट्रामध्ये मात्र एक राजकीय भूकंप घडेल ही भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. यामुळे तुर्तास विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नको असा सूर लावला जात असल्याचं समजतंय. बर सागर, अध्यक्षपद हा इतका कळीचा मुद्दा ह्याच्या आधी कधी खरंच झाला होता का? म्हणजे यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या पक्षांचं आघाडीचं सरकार होतं, म्हणजे भाजप शिवसेनेचं एकत्र सरकार होतं, यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं, पण सत्तेतल्या सहभागी झालेल्या पक्षांमध्ये अस्वस्थता किंवा असुरक्षितता आत्ता जेवढी आहे तेवढी कधीच नव्हती. ही सगळ्यात जास्त आहे अस्वस्थता किंवा असुरक्षितता आत्ता असं वाटतं?
मिलिंद, याला प्रमुख कारण आहे की मुळातच 3 पक्षांचं सरकार आहे. त्यामध्ये शिवसेनाची विचारधारा ही वेगळी आहे, पण भाजप नको या एकमेव अजेंड्याच्या नावाखाली हे तिन्ही पक्ष एकत्रित आलेत. अशा परिस्थितीमध्ये जर काँग्रेस एनसीपी आतापर्यंत 1998-99 नंतर जर आघाडीचं सरकार पाहिलं तर विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवाराचा विषय फारसा गांभीर्याचा म्हणजे फारसा तणावाचा नव्हता. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की 3 पक्षाचे प्रमुख 3 सरकारचे नेते, तिघांचे वेगवेगळे अजेंडे आणि प्रत्येक पक्ष स्वतःचा पक्ष वाढवू पाहतायत. अशा परिस्थितीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होणं. दुसरीकडे भाजपाकडनं सुद्धा केंद्र सरकार पूर्ण बहुमतामध्ये आहे. त्यांच्या अखत्यारीतल्या ज्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत या माध्यमातून राज्यांमधल्या नेत्यांना अडचणीत आणणं. अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी एक असंतोष तयार होतोय, एकमेकांच्या विरोधात अविश्वास तयार होतोय. याचा फायदा भाजप घेऊ पाहतंय. यामुळे हे सगळं घडणं हे अपेक्षित आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जर पाहिलं तर बहुतेक पक्षाचं एकतर आधी बहुमत होतं, कालांतराने आघाडी याचं देखील बहुमत होतं. ज्यावेळेस फडणवीस सरकार आलं त्यावेळेस देखील भाजपचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होतं. बहुमताचा त्यांचा आकडा जवळपास होता. शिवसेनेला त्यांनी असूनही नसल्यासारखी परिस्थिती करून ठेवली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार हा रिक्त राहिला नव्हता, तो कायम होता. मात्र आता गेले 1 वर्षाच्या साधारणतः 1 वर्ष पूर्ण होईल, पण हे पद रिक्त राहतंय. यामुळेच काँग्रेसच्या मनात एक त्यांना वाटतं की हे पद तात्काळ भरायला हवंय, कारण की ते काँग्रेसच्या कोट्यातून आहे आणि याचा फायदा राष्ट्रवादी घेत आहे. हे काँग्रेसच्या नेत्यांना मुळात खुपतंय, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधला एक सुप्त संघर्ष आहे. शिवसेना हा तर मुद्दा तिसरा वेगळाच आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधला जो सुप्त संघर्ष आहे तो देखील इथे कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. बर सागर, याच्यात आणखीन एक गोम अशी आहे का, जर का थेट बोलायचं किंवा स्पष्टपणे बोलायचं तर केंद्राच्या कडच्या विविध एजन्सींच्यामुळे अडचणीत आलेले जे नेते आहेत किंवा मुद्दे आहेत, विषय आहेत, ते शिवसेना आणि राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. काँग्रेस मात्र या सगळ्यात कुठेच नाही. आणि म्हणून सुद्धा काँग्रेसला एकीकडे पडद्यामागणं असं वाटतंय की जर का काही पदरात पाडून घ्यायचं तर आत्ताच पदरात पाडून घ्यायचं. परत एकदा कुठल्या चौकशीच्या फेऱ्यात किंवा कशाच्या कचाट्यात अडकलं तर पुन्हा पंचायत होईल. वास्तविक काँग्रेसचं राजकारण जर पाहिलं तर राष्ट्रीय पातळीवर भाजप विरुद्ध काँग्रेस हा सगळ्यात मोठा संघर्ष असतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता भाजपचा 1 नंबर शत्रू हा शिवसेना असल्यासारखा दिसतो, तर दुसरीकडे राष्ट्रवादी असल्यासारखा दिसतोय. काँग्रेसचे नेते राज्यामध्ये फारसे उपद्रवी मूल्य देणारे नाहीत असं भाजपाचं एका बाजूला मत आहे, कारण की काँग्रेसचा एक नेता संपूर्ण पॅन महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारा नाही, हे त्याला एक कारणीभूत कारण असल्याचं म्हटलं जातं. दुसरीकडे मुळात काँग्रेसकडे आत्ताच्या सरकारमध्ये फारसे मोठे भरीव विभाग नाही आहेत की ज्याच्यामध्ये फार काही वेगळ्या स्वरूपात करण्यात आलेलं कामकाज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधल्या सुद्धा काही नेत्यांचं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हीही बदनाम होत असतील तर या सगळ्या बदनाम होणाऱ्या सरकारचं आणि भविष्यामध्ये जर याच्यामध्ये काही मोठा राजकीय भूकंप झाला तर त्याला आपण बदनाम झालो असं कारणीभूत ठरू नये, म्हणून काँग्रेस त्यांच्या एका बाजूला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाची भाषा करतायत, त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करू पाहतायत. दुसरीकडे पक्षांतर्गत सुद्धा काँग्रेसमध्ये विदर्भामध्ये सुद्धा नेतृत्व करण्यावरून नितीन राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यात सुप्त संघर्ष आहे. तो ही देखील उघड होताना दिसतोय, कारण की एकमेकांच्या विरोधात दिल्लीत जाऊन एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी करणं, एकमेकांच्या विरोधात हायकमांडला सांगणं, या स्वरूपाच्या घटना या काँग्रेसमध्ये कायमच. बरोबर, म्हणजे सागर काँग्रेसच्या स्वतःच्या काही अंतर्गत विषय आहेत, अडचणीचे मुद्दे आहेत आणि तरी काँग्रेसला जे जागा वाटपात ठरलेलं आहे म्हणजे अधिकारांच्या वाटपात ठरलेलं आहे ते लवकर हातातनं जाऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे काहीशी विचित्र अशी अवस्था आहे या सरकारमधली. पाहूयात ही निवडणूक होते का आणि कशा पद्धतीनं होते ते. सागर, तुर्तास धन्यवाद. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गोपनीय करावी असे कायदे सांगतात, पण तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर आवाजी मतदानानं सुद्धा निवडणूक घेता येते असं विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. आपल्याबरोबर विधिमंडळाचं कामकाज तब्बल 10-15 वर्ष प्रधान सचिव म्हणून पाहिलेले डॉक्टर अनंत कळसे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हे नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी असते. सर, आपणा सर्वांना माहिती आहे की भारताने स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाहीचा अंगीकार केला
आणि या संसदीय लोकशाहीमध्ये घटना, भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च असते आणि या भारतीय राज्यघटनेच्या 178 अनुच्छेदामध्ये हे निवडणुकीची प्रक्रिया या संदर्भात तरतुदी केलेल्या आहेत आणि या घटनेच्या आर्टिकल 208 प्रमाणे विधानसभेचे नियम तयार करण्यात आलेले आहे आणि या विधानसभा नियमाच्या नियम 6(3) मध्ये माननीय अध्यक्षांची, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड कशी करावी याची संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांचं पद रिक्त झाल्यानंतर, निवडणुकानंतर किंवा निवडणुका नवीन झाल्यानंतर रिक्त झाल्यानंतर ही पदाची निवडणूक करण्याची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे, नियमामध्ये आहे आणि याचे संपूर्ण अधिकार, या निवडीचे संपूर्ण अधिकार किंवा याची तारीख देण्याचे अधिकार माननीय राज्यपालांना आहे. माननीय राज्यपालांना नियमाप्रमाणे हे संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेप्रमाणे कॅबिनेटचा जो सल्ला, मुख्यमंत्री, कॅबिनेट किंवा पंतप्रधान जसं राष्ट्रपतीच्या संदर्भात, हा माननीय राज्यपालांवर बंधनकारक असतो. यामध्ये या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने आहे. परिषदेची निवडणूक ही ओपन पद्धतीने आहे, सभागृहात प्रस्ताव आणला जातो, पण विधानसभेच्या अध्यक्षांची निवड हे गोपनीय पद्धतीने घेतली जाते आणि त्याला बॅलेटच्याद्वारे, मतपत्रिकेद्वारे ही पद्धत अवलंबिली जाते. सभागृह आणि हा विधानसभेचा अध्यक्षपदाचा संपूर्ण जो प्रक्रिया आहे ही सभागृहाच्या कारवाईचा भाग असतो. इट्स अ पार्ट ऑफ प्रोसिडिंग. याच्यामध्ये कसं आहे, नियमात तरतूद आहे ती गोपनीय स्वरूपात घ्यावी आणि ही कशी सबस्टँटिव्ह तरतूद आहे, शक्यतो ती शिथिल केली जात नाही. पण आता मागच्या वेळेस आपलं उदाहरण दिलं नाना पटोले साहेबांच्या काळातलं वगैरे, पण नियमातच अशी तरतूद आहे की एखादा नियम जर विधानसभेला असं वाटला की तो स्थगित करण्यात यावा तर तो नियम विधानसभेच्या अध्यक्षांच्या अनुमतीने तेवढ्या वेळापुरता तो स्थगित करण्यात येतो. तर त्याच तरतुदीचा माझ्या माहितीप्रमाणे वापर करून तो ओपन पद्धतीने किंवा आवाजी मतदानाने ती निवडणूक घेण्यात आली. राज्यपालांना माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटचा निर्णय हा कळवलाच जातो, अपेक्षित नाही कळवलाच जातो आणि त्याप्रमाणेच मग माननीय राज्यपाल ती निवडीची तारीख देतात आणि एकदा कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर, माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाल्यानंतर मग ती निवडणूक होणारच ना. निवडणूक घ्यायचीच नसते मग कॅबिनेटने रेकमेंड कशाला केलं असतं, एक असं मी विचारतो. त्यामुळे निवडणूक होणार मग एकदा ती राज्यपालाने डेट दिली तर निवडणूक होणार. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे पाहूयात त्या क्षणी जो काही निर्णय होईल आणि जे काही होईल ते त्याच क्षणी ठरेल. आता कुठलीच गोष्ट आपल्याला बाकीत म्हणून वर्तवता येणं अशक्य आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्यामध्ये आज सकाळपासून जी चर्चा आहे ती राजकारणातली वेगळी आहे आणि ती विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आहे. पण राज्यपालांच्या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी जे 5 दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं त्याला मुद्देसूद उत्तर पाठवलं आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की संसदीय कामकाज समितीमध्ये अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यात आला तर दुसरी लाट ओसरलेली नाही, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत हे अधिवेशन होतंय. ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेणं हा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. केंद्राला आम्ही विनंती केली आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण जे रद्द झालं आहे त्या संदर्भात जो इम्पेरिकल डेटा लागतो तो केंद्राकडे उपलब्ध आहे आणि तो केंद्रानं द्यावा. आपणही या संदर्भात पाठपुरावा करावा. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मिलिंदजी, आपण बघतोय की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती आणि राज्यातल्या विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली होती. त्याचबरोबर राज्य सरकारकडे त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांचं निवेदन पत्र जे आहे ते त्यांनी राज्यपालांकडे दिलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्यांवरती पत्र जे आहे मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि ज्या काय मागण्या आणि मुद्दे उपस्थित केले होते त्या सर्व मुद्द्यांना त्यांनी
सविस्तर उत्तर जे आहे ते दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो आहे, पावसाळी अधिवेशन 2 दिवसांचं आहे, 5 आणि 7 जुलै रोजी. या पावसाळी अधिवेशनला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती घेतली जावी, ही प्रामुख्याने मागणी होती. त्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची ही इच्छा आणि प्रयत्न आहे ही निवडणूक घेण्यासाठी. मात्र मागच्या वेळेला आम्ही काय घेऊ शकलो नाही, कारण कोविडचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याच वेळेला काही विधानसभेचे जे सदस्य आहेत ते कोविड पॉझिटिव्ह होते. त्यामुळे पूर्ण सदस्य उपस्थित असल्यामुळे ती निवडणूक घेऊ शकलो नाही. आता डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे जो वाढत चाललेल्या अशा परिस्थितीमध्ये देखील आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र सध्या जे काय आरटीपीसीआर टेस्टचे आहे विधानसभा सुरू होण्यापूर्वी, पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यावेळेला परिस्थिती कशी आहे त्या अनुरूप तो निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या जे काही इतर मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे ओबीसी आणि मराठा आरक्षण संदर्भातलं मागास प्रवर्गातलं जे आरक्षण आहे त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांना भेटले आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे. तिथे निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याकडे विषय जो आहे तो पूर्णपणे मांडलेला आहे. त्याचबरोबर एकीकडे न्यायालयीन लढाई राज्य सरकारची देखील सुरू आहे आणि केंद्र सरकारची देखील सुरू आहे. उदय, म्हणजे राज्यपालांच्या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. पाहूयात पुढे नेमकं काय होतं ते. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.